आगामी निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आतापासूनच तयारीला लागलेत. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर आलेत. राज ठाकरेंनी पक्षांतर्गत निवडणूक अध्यक्ष ठरवण्यासाठी आज बैठक बोलावली आहे. निवडणुकीतील कमबॅकसाठी सज्ज असलेले राज ठाकरे पक्षांतर्गत निवडणूक अध्यक्षपदाची जबाबदारी कोणावर सोपवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा आज होणार आहे. राज्यसभेची उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आज आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ आणि बाबा सिद्दीकी यांची नावं चर्चेत आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची संधी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा आरक्षणावरती मिळालेल्या सकारात्मक आश्वासनानंतर जरांगे यांनी उपचार घेणं सुरू केलंय. त्यांना काल दिवसभर सलाईन देखील लावण्यात आलं, त्यामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होतीये. यंदा मोसमी वारे 2 दिवस आधीच मुंबईत दाखल झाले. मोसमी वारे मुंबईत दाखल होताच पावसानं जोरदार हजेरी लावली, मात्र त्यानंतर पावसानं विश्रांती घेतली. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी या मार्गावर महामार्ग वाहतूक व्यवस्था राबवण्यात येणार आहे आणि या अंतर्गत करण्यात येणारी विविध कामं अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे आगामी काळात या महामार्गावरील बेशिस्त वाहतुकीला आळा बसून अपघातांचं प्रमाण कमी होण्याचा दावा केला जातोय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं प्रस्तावित केलेल्या रिंग रोडचं भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपूर्वी होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागल्यानंतर या रस्त्याचं काम विना अडथळा सुरू राहण्यासाठी त्यापूर्वीच भूमिपूजन करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे आणि त्यानुसार प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. पंढरीची आषाढी वारी म्हणजेच वारकऱ्यांसाठी अनुपम सोहळा. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी लालपरी सज्ज झाली आहे. एसटी महामंडळाकडून विशेष नियोजन करून 5000 बसेस पंढरपूरला सोडण्यात येणार आहेत. यासाठी विविध मार्गावरती 12 तपासणी नाके सुद्धा उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय. कंपनीच्या ताफ्यातील निम्म्या विमानांच्या इंजिनमध्ये निर्माण झालेला तांत्रिक दोष आणि कंपनीची आर्थिक स्थिती दोलायमान झाल्यामुळे गेल्या वर्षापासून बंद पडलेल्या गो फर्स्ट कंपनीला दिवाळखोरीची प्रक्रिया राबवण्यासाठी आणखी 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आणि हा निर्णय राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणानं घेतलाय. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शनवरून ठाण्याकडे जाताना कोंडीमुक्त प्रवासाची प्रतीक्षा येत्या 2 महिन्यामध्ये संपणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं हाती घेतलेल्या छेडानगर सुधारणा प्रकल्पातील सायन ते ठाणे या बाजूकडील पुलाचं काम 90% पूर्ण झालंय. मुंबई विमानतळावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवाशांना होणारा विलंब टाळण्यासाठी आता विमानतळाच्या दोन्ही टर्मिनलवरील डीजी यात्रा आणि नॉन डीजी यात्रा सुविधेचा विस्तार करण्यात आलाय. त्यामुळे आता तासाभरात 8000 प्रवाशांची हाताळणी करणं शक्य होणार आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या मुक्त आयातीवरती केंद्र सरकारनं बंदी घेतली आणि त्यांच्या आयातीसाठी आता सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी विदेश व्यापार महासंचालनालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली. पेटीएमची पालक कंपनी 197 कम्युनिकेशन्स या कंपनीनं पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत पेटीएमच्या कर्मचाऱ्यांची संख्या 3500 घटून 36521 वरती आली आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवेवरती प्रतिबंध घातल्यानं ही घट झाली. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी 2,50,453 विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी केली. यात सर्वाधिक मागणी बीकॉम प्रवेशासाठी आहे. 11वीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत अवघ्या 4 दिवसांवरती आली आहे. ठाण्यात 11वीसाठी 1,40,910 जागा उपलब्ध आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ठाण्यामध्ये 32,000पेक्षा अधिक जागा उपलब्ध आहेत. बालविवाह रोखण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक विद्यावेतन देण्याची घोषणा आसाम सरकारनं केली आहे. 11वी-12वीत शिकणाऱ्या मुलींना दरमहा 1,000 रुपये मिळणार आहेत, तर पदवी अभ्यासक्रमासाठी दरमहा 1,250 रुपये आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना 2,500 रुपये मिळणार आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची गुणवत्ता यादी आज संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालय गुणवत्ता यादी आपल्या संकेतस्थळावरती जाहीर करतील. महापालिकेनं मोठा गाजावाजा करत आणलेलं सशुल्क वाहनतळ धोरण अखेर गुंडाळण्यात आले. त्यामुळे शहरात वाहनं उभी करण्यासाठी नागरिकांनी पैसे देऊ नये असं आवाहन महापालिकेचे शहर अभियंता प्रमोद ओंबासे यांनी केलंय. वाहतूक सुरळीत होणं आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध होणं या हेतूनं वाहतूक पोलीस आणि महापालिकेनं सशुल्क वाहनतळ धोरण आणलं होतं.
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात कॉलराचे 2 रुग्ण आढळले. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर तिघांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून स्थिर असलेल्या टोमॅटोच्या दरानं उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वधारलेत. घाऊकमध्ये आधी 20 ते 24 रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो आता 28 ते 32 रुपयांवरती पोहोचलेत. सांगलीच्या किर्लोस्कर वाडीतील घोगावमध्ये असलेल्या पडलेल्या पावसानं भुयारी मार्गावर धबधब्यासारखी स्थिती पाहायला मिळाली आणि सततच्या पावसानं रस्त्यावरून भुयारी मार्गात पाणी साचतं. या पाण्याला धबधब्यासारखं चित्र निर्माण झाल्यानं नागरिकांनी ते दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथाळा ते डाकी पिंपरी या रस्त्याची दुरवस्था झाली आणि पावसामुळे सगळा रस्ता खचलाय. नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. कोथाळा ते डाकी पिंपरी या हा 5 किलोमीटरचा रस्ता लवकर दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण इथे विजेचा शॉक लागून 9 शेळ्यांचा मृत्यू झाला. अमराई परिसरात शेळ्या चरण्यासाठी सोडलेल्या असताना अचानक जोरदार पाऊस आला आणि या पावसानंतर विद्युत रोहित्रा शेजारी शेळ्या चरत असताना रोहित्रातून विद्युत शॉक खाली उतरून विजेचा धक्का बसला. यात 9 शेळ्यांचा मृत्यू झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जोवण-शेळीम रस्त्याची पहिल्याच पावसात चाळण झाली. संपूर्ण रस्त्यावरती खड्डे पडून त्यात पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. मावळमधील तळेगाव दाभाड येथील वाढीव मालमत्ता कराविरोधात स्थानिक आक्रमक झालेत. जवळपास 1200 नागरिकांनी नगर परिषदेत हरकती नोंदवल्यात. त्यातील काही हरकती थेट तळेगाव नगर परिषदेकडे आल्या आहेत. त्यामुळे आता वाढीव मालमत्ता कर कमी होणार याकडे नागरिकांचं लक्ष आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक सेना भवनात पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी विधानसभेत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचं समोर आलंय. ठाकरेंनी सर्व संपर्क प्रमुखांना 288 जागा लढवायच्या अशा आशयानं तयारी करण्याच्या सूचना दिल्यात. आठवडाभरात या सर्व संपर्क प्रमुखांना आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या. राज्यात विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि या 4 जागांमध्ये 2 शिक्षक, 2 पदवीधर मतदारसंघाचा देखील समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. 26 जूनला या 4 जागांवरती मतदान होणार असून 1 जुलैला मतमोजणी होईल. काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी विधान परिषदेसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. आता महाविकास आघाडीच्या प्रचारात उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संदीप गुळवे मैदानात असतील. दरम्यान येणाऱ्या काळात तुमचा विचार केला जाईल असं आश्वासन नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंनी दिल्याचं दिलीप पाटील यांनी सांगितलं. महाविकास आघाडी नगर परिषदेच्या 4ही जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करत आघाडीमध्ये 1 पाऊल पुढे तर 1 पाऊल मागे घ्यावंच लागतं अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली. नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर राजेंद्र विखे पाटील यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी बंधू राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती निशाणा साधला. शतरंज का शौकीन नहीं था इसलिए धोखा खा गया, वो मोहरे चला रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था अशी पोस्ट करत त्यांनी विखे पाटलांवरती नाराजी व्यक्त केली. नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेले भाजपचे धनराज विस्पुते यांनी माघार घेतली. त्यामुळे आता महायुतीकडून राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार आणि शिवसेनेचे किशोर दराडे हे नाशिक विधान परिषदेतून मैदानात असतील. कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. महायुतीच्या नेत्यांशी बोलून आणि त्यांचे आदेश मानत हा निर्णय घेतला असून निरंजन डावखरेंना निवडून आणणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 4 महिन्यांनी निवडणुका येतील. यावेळी आमचा प्रयत्न आहे की काहीही करून सरकार बदलायचं, तोवर काही करू शकत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आणि पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलो तर सरकार काम करेल असं ते म्हणाले. दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मोठा आरोप केलाय. मुंबादेवीमध्ये वोट जिहाद झाल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. वोट जिहादमुळेच उद्धव ठाकरेंची लाज राखली गेल्याचं ते म्हणतात. तर बूथ 191 मध्ये यामिनी जाधव यांना केवळ 1च मत मिळालंय तर अरविंद सावंत यांना तब्बल 311 मतं पडल्याचं त्यांनी म्हटलं. केंद्रातील सरकार फार काळ टिकणार नाही असं भाकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं. दिलंय ते घ्या नाहीतर जा अशी अवस्था भाजपच्या मित्रपक्षांची असल्याचं म्हणत त्यांनी भाजपला डिवचलंय. महाराष्ट्रात तुमचे 9 खासदार निवडून आले, बॅनरवरती बाळासाहेबांचा फोटो नसता तर तुमचे 4 खासदार पण निवडून आले नसते असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
जालन्यातील काँग्रेस नेते सत्संग मुंडे यांना पक्षातून 6 वर्षांकरता निलंबित करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यानं पक्षश्रेष्ठींनी ही कारवाई केली. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आढावा घेणार आहेत आणि 19 जूनला वर्धापन दिन संपल्यानंतर राज्यात आभार दौरा करणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. प्रतापराव जाधव यांच्या पावनगड या निवासस्थानी भेट घेत देसाईंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि जिल्ह्यामध्ये खत आणि बियाण्यांची उपलब्धता याविषयी त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, खत आणि बी बियाणं वाढीव दरात विक्री होत असल्यास संबंधितांवरती कठोर कारवाई करण्याच्या सूचना खासदार आष्टीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या जमीर शेख म्हणजे शिवराम यांनी आर्थिक कारणामुळे आपण पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात प्रवेश करत असल्याचं सांगितलं. न्यूज 18 लोकमतने ही बातमी उचलून धरली आणि यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी आपण शिवराम यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत असल्याचं आश्वासन दिलं आणि यानंतर शिवराम यांनी हिंदू धर्मातच राहण्याचा निर्णय घेतला. हिंगोलीच्या पेडगाववाडी येथील शेतकऱ्याचे रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीची बांधकामं सुरू आहेत. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे अर्धवट बांधलेल्या विहिरीत माती आणि गाळ साचल्यानं विहीर बुजली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आता सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय. भाईंदर पश्चिमेच्या भोलानगर परिसरामध्ये इमारतीला बांधकामाची संरक्षक भिंत कोसळली आणि यात स्थानिकांच्या वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय. जेपी इन्फ्रा या कंपनीकडून इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि याआधी सुद्धा याच रस्त्यावरती मोठा पाईप पडल्यामुळे विकासकावरती गुन्हा दाखल झाला होता. ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके अंतरवालीत उपोषण करण्यासाठी जात असताना त्यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना नोटीस पाठवून पोलिसांनी सोडून दिले. मात्र आज होणाऱ्या अंबडमधील बैठकीला लक्ष्मण हाके उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात भुयारी मार्ग बनवण्यासाठी खोदलेला रस्ता धोकादायक बनलाय. मुसळधार पावसाने या खड्ड्यात पाणी साचलं असून अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी निवेदन देत आम्हाला पर्यायी मार्ग देण्यात यावा अशी मागणी केली. जळगावच्या अमळनेरमधील रेल्वे बोगद्यात पहिल्याच पावसात पाणी साचलं. वाहनधारकांना भुयारी पुलाखालून वाहन बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागते. रेल्वे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. धाराशिव जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा रामलिंग धबधबा प्रवाहित झालाय. दुष्काळी स्थितीमुळे मागील 2 वर्षांपासून रामलिंगाचा धबधबा पावसामुळे पुन्हा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. धाराशिव जिल्ह्यातील शिंदे गटातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळानं भेट घेत मनोज जरांगे यांना पाठिंब्याचं पत्र दिलंय. धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं ही भेट घेतली. आणि बातम्यांसोबतच वेळ झाली आहे बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची.